मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या रायगड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून स्वागत करतो आणि हजारो लाभार्थ्यांचं देखील पालकमंत्री या नात्यानं मनापासून स्वागत करतो। मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनाला आणून द्यायची आहे की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कदाचित लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याचा हा रायगडमधला जरी कार्यक्रम असला तरी आतापर्यंत सुमारे 26 लाख लाभार्थ्यांना या रायगडमध्ये लाभ देण्यात आलेला आहे आणि आज जवळजवळ 75 ते 1 लाख लोकांना आपण याचा लाभ उपलब्ध करून देतोय। शासन या आपल्या दारी ही संकल्पना मला असं वाटतं की जो वेळ काही दाखल्यांसाठी लागायचा, काही यंत्रणा राबवण्यासाठी लागायचा, हा पूर्णतः कमी करण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी केलं। म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाला प्रतिसाद मिळतोय। मला एक 2-3 महिन्यापूर्वीची एक घटना आपल्याला सगळ्यांना आठवून द्यायची आहे। याच रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळल्यामध्ये इर्शालवाडीची दुर्घटना घडली, परंतु शासन एवढं संवेदनशील आहे, एवढं गतिमान आहे। दुर्दैवानं जी घटना घडली त्याच्यामधल्या दुर्घटनेत निधन पावलेल्या लोकांना काय आपण परत आणू शकत नाही, परंतु जी लोक त्या संपूर्ण दुर्घटनेतनं शिल्लक राहिली त्यांचं पुनर्वसन शासनाच्या वतीनं सगळ्यात जलद गतीनं 3 महिन्यामध्ये आपण करू शकलो, ही शासनाची गतिमानता आहे। म्हणजे पहिल्या 4 दिवसामध्ये तात्पुरतं त्यांचं पुनर्वसन झालं। सिडकोच्या माध्यमातून टेंडर होऊन आता परमनंट घरांची देखील बांधकामं सुरू झालीत। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरा धरणाचा देखील पुनर्वसनाचा प्रश्न सुटला। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की शासन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं काम करतंय। म्हणूनच एवढे मोठे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत। पुन्हा एकदा सगळ्या लाभार्थ्यांचं मी मनपूर्वक या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि भविष्यामध्ये असाच कार्यक्रम भविष्यामध्ये सुरू राहील, लोकांना दिलासा दिला जाईल, हा पालकमंत्री या नात्यानं शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।